हॅलो मित्रांनो, सोमवारी मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. इंट्राडेमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो आणि माझी झिरो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये मी काय ॲडजस्टमेंट करणार ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल तर आपल्याला ही एक इझिली आपल्याला टार्गेट मिळू शकतं. तर माझ्यासाठी मार्केट थोडंसं अप ट्रेंड होतं त्या दिवशी, पण अगर तुम्ही बघत असाल शेवटी हे शेवटच्या एका तासामध्ये एक बऱ्यापैकी डाऊनफॉल दिला. तुम्ही अगर माझी स्ट्रॅटेजी बघितली नसेल तर मी परवा एक स्ट्रॅटेजी अपलोड केलेली, म्हणजे सोमवार एक स्ट्रॅटेजी अपलोड केलेली, ती तुम्ही अगर बघितली नसेल तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याच्या पुढचा हे कंटिन्यू तिसरा पार्ट आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आधीच एकदा सांगितलं की माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्स लॉस केव्हा होतो, जेव्हा आपण आपल्या समजा डाऊन साईडची एंट्री घेतली, त्याच्यानंतर आपल्या अगेन्स्टमध्ये मार्केट गेलं तर आपण आपला लॉस आहे तो कव्हर करू शकतो. पण त्याच्यानंतर परत आपल्या साईडने येत असेल आणि परत त्या साईडला जाऊन वरती क्लोज होत असेल ना, तर त्या साईडला आपल्याला एक मॅक्झिमम लॉससुद्धा होऊ शकतो. पण तो मॅक्झिमम लॉस पण कसा मिनिमम करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघत असाल की मार्केटने सेम तसंच केलं. मार्केट थोडं माझ्या साईडने केलं, त्याच्यानंतर परत माझ्या अगेन्स्टमध्ये गेलं. अगेन्स्टमध्ये गेल्यावरती मला एक बऱ्यापैकी मी माझा जो 6,000चा लॉस होता तो 3,000मध्ये कन्वर्ट केला आणि त्याच्यानंतर परत मार्केटने माझ्याच लेवलला आला. आता मार्केट परत ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मला परत एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. पण मार्केट समजा आता इकडेच कुठेतरी थांबलं गुरुवारी, तर मला एक बऱ्यापैकी लॉससुद्धा होऊ शकतो. त्याचं तुम्हाला मी सांगतो, नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये एक आयरन फ्लाय असते आणि एक ॲरन कॉन्डल असतो बरं. तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये आपण झिरो लॉस आहे ना इझिली करू शकतो. मग मार्केट कुठे मूव्ह झालं तरी चालेल किंवा नाही झालं तर तसं प्रॉफिट मिळतं. पण अगर समजा मूव्ह होत असेल ना, तरी आपण ह्या नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी एकदम इझिली झिरो लॉस करू शकतो. ही पण स्ट्रॅटेजी. आणि ही तुम्हाला तो डाऊट आला असेल की मी अगर आयरन फ्लाय आणि ॲरन कॉन्डल हे आपण इझिली झिरो लॉस करू शकतो तर मी डिरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये का जातो, त्याचं तुम्हाला रिझन सांगतो. कारण तुम्हाला आपण आयरन फ्लाय आणि ॲरन कॉन्डल आपण इझिली करू शकतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जी अमाऊंट आहे ना, ती अमाऊंट खूप लहान दिसणार. अगर समजा तुमच्याकडे फंड जास्त असेल, समजा तुमच्याकडे 40 ते 50 लाखाच्या आसपासचा फंड असेल, तेव्हा तुम्हाला 1% तरी मिळतं, ते तुम्हाला अमाऊंट दिसायला मोठी वाटते. पण अगर तुम्ही तीच अमाऊंट अगर 1 लाख किंवा 2 लाखापासून अगर तुम्ही ॲरन कॉन्डल आणि आयरन फ्लाय डिप्लॉय करताय, तर त्याच्यामुळे तुम्हाला 1% तरी म्हटलं तरी 1,000 की 2,000च्या आसपास प्रॉफिट मिळेल. आणि ॲरन फ्लायमध्ये मधोमध हे खूप कमी वेळा मार्केट थांबतं. 4 आठवड्यापैकी कदाचित 1 आठवडा तर थांबेल, पण ते पण चान्सेस कमी असतात. कारण कुठे ना कुठे ॲटलीस्ट थोडं तरी मूव्ह होतं. आजचं ह्या आठवड्यासारखं असेल तर त्याच्यामध्ये ॲरन फ्लाय कामाचं आहे. पण मी ते का नाही करत तर तुम्हाला रिझन सांगतो. कारण मध्ये अगर थांबलं तर समजा ₹2,000 तुम्हाला प्रॉफिट झालं, 2,000 तुमचे ॲडजस्टमेंटमध्ये निघून जाणार. म्हणजे तुमचा जो ब्रोकरेज आहे त्याच्यामध्ये 2पैकी 1,000 तरी निघाले, तरी तुम्हाला मग त्याचा काही फायदा नाही होऊ शकत. भले तुम्ही 4 आठवडे तुम्ही ग्रीनमध्ये राहाल, पण ते तुमची अमाऊंट तुम्हाला दिसत असेल ती खूप छोटी अमाऊंट असेल, त्याच्यामुळे तुम्ही सॅटिस्फाय होऊ शकत नाही. ओके. इवन सेम गोष्ट आपली आयरन कॉन्डलमध्ये पण होतं. कारण इकडे तुम्हाला बघत असाल तुम्हाला एकदम छोटा लॉस प्रॉफिट दिसेल आणि इकडचा लॉस जरा बऱ्यापैकी असतो. त्यामुळे अगर तुम्ही 4 आठवडे इकडे ग्रीनमध्ये राहिलात तरी तुमच्या दिसण्यामध्ये अमाऊंट ही खूप छोटी असते. ओके. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मी जी करतो, मी क्रेडिट स्प्रेड करतो. समजा माझं मी पहिलं डिरेक्शनल बघतो. अगर मार्केट डाऊन साईडला जात असेल तर मी ही वाली स्ट्रॅटेजी टाकतो, म्हणजे कॉल क्रेडिट स्प्रेड टाकतो, जेणेकरून मला एक मॅक्झिमम प्रॉफिट. कारण माझा इकडे लॉस फिक्स असणार 5 ते 6,000च्या आसपासचा. मी 2 लॉटवरती माझा एल फिक्स असणार. आणि डाऊन साईडचा इकडे जो प्रॉफिटचे चान्स असतात ते कमीत कमी 14 ते 15,000 असते. आणि माझ्या साईडने मार्केट गेलं तर ते जास्तीत जास्त 17 ते 18,000पर्यंत पण मी कधी कधी प्रॉफिट करू शकतो आठवड्यातून. माझी डिरेक्शनल स्ट्रॅटेजी अगर मला 4 आठवड्यापैकी अगर समजा मला 2 आठवडे तरी प्रॉफिट देत आहे, तर मला ती अमाऊंट दिसायला खूप मोठी वाटणार. इकडे 17-18,000 मिळाले, पहिल्या आठवड्यात 17-18,000 मिळाले, दुसऱ्या आठवड्यात समजा त्याचे अर्धे मिळाले, तिसऱ्या आठवड्यामध्ये नो लॉस गेला आणि चौथ्या आठवड्यामध्ये समजा मी एक मिनिमम लॉस निघाला. जसं आजच्या दिवसात ह्या वीकमध्ये कसं कदाचित मी मिनिमम लॉसमध्ये निघू शकता, तर एक असा आठवडा येईल की ज्याच्यामध्ये मी मिनिमम लॉस पण निघू शकतो. तरी आपण एंड ऑफ द मंथ बघू तर आपला पोर्टफोलिओ हा ग्रीनमध्येच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी डिरेक्शनल करतो, कारण डिरेक्शनलमध्ये थोडी रिस्क जास्त असते. नॉन डिरेक्शनलमध्ये मी कोणतीही नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी इझिली ग्रीन करू शकतो. अख्खचे काही नो लॉस बनवू शकतो. इवन डिरेक्शनल पण करू शकतो, पण डिरेक्शनलला थोडी करायला मेहनत लागते. कारण काय होतं, आपल्याला जे मॅक्झिमम प्रॉफिट आहे हा थोडा कमी करायचा असतो. अगर आपण नॉन डिरेक्शनल करतो आहे आपण इझिली करू शकतो, पण जो मॅक्झिमम प्रॉफिट आहे तो त्याच्या डायरेक्टली अर्धा होऊन जातो. त्याच्यामुळे अगर तुमचं मार्केट तुमच्या साईडने गेलं ना, तरी तुम्हाला एक खूप छोट्या प्रमाणामध्ये अमाऊंट मिळू शकते. आणि सेम गोष्ट अगर आपली डिरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये जात असेल तर आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मी डिरेक्शनल स्ट्रॅटेजी करतो.
आणि प्रत्येक महिन्यामध्ये असा दिवस कधी नसतो, कदाचित हा पण नसेल. आता समजा उद्या मार्केट अगर ह्या लेवलच्या वरती जात असेल तर हा आठवडा पण तसा नाही, हा आठवडा पण माझ्यासाठी मग ट्रेंडीच झाला, जेणेकरून माझा व्ह्यू चुकला पण मी एक मिनिमम लॉसमध्ये निघालो. ओके. आणि इकडेच कुठेतरी मार्केट थांबला तर कदाचित मला मॅक्झिमम लॉस पण होऊ शकतो. पण हा सिनारिओ अगर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती बघाल तर तुम्हाला खूप कमी वेळा दिसणार. अगर 2-4 महिन्यातून तुम्हाला एकदा, 1-2-3 महिन्यातून तुम्हाला एकदा मिळेल. एक इकडे मिळालं बघा, तर इकडे तरी मिळालं तरी इकडे मी कदाचित मग नो लॉसमध्ये निघीन. एक त्याच्यानंतर हा बघा, हा इकडे डायरेक्ट मिळाला, त्याच्यानंतर इकडे मिळाला. ही प्रत्येक पण हा जो प्रॉफिट आहे, हा एक प्रॉफिट आहे किंवा हा एक प्रॉफिट, तो प्रॉफिटमध्ये मी कमीत कमी 17,000 ते 18,000 रुपये तर आरामात कमवू शकतो. परत हा एक झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक मोठी कॅन्डल झाली, इकडे इझिली आपण बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो. त्यामुळे छोटे छोटे एस एल द्यायला मला काही वाटणारच नाही, कारण जेणेकरून अगर येत असतील माझ्याकडे तर डायरेक्ट 17,000 ते 18,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये येतील. ओके. अगर आय होप तुम्हाला कळालं असेल की मी डिरेक्शनल स्ट्रॅटेजीवरती जास्त भर का देतो, फक्त आणि फक्त मॅक्झिमम प्रॉफिट घेण्यासाठी. पण जेव्हा आपण डिरेक्शनल स्ट्रॅटेजी करतो ही वाली, त्याच्यामध्ये मार्केटने ॲटलिस्ट कुठेतरी मूव्ह व्हायला पाहिजे. भले मग अपसाईडला गेलं तरी चालेल. आपण डाऊन साईडचा अगर आपण नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी बनवली, आपल्या साईडने गेला तर ठीक आहे. पण अगर आपल्या साईडने अगेन्स्ट वरच्या साईडला जास्त मोठं होत असेल तरी आपण ती स्ट्रॅटेजी ती झिरो लॉस करू शकतो. पण मार्केट समजा ह्याच साईडला कुठेतरी थांबत असेल तर आपल्याला एक लॉससुद्धा होऊ शकतो. कारण काल एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस केव्हा होतो, किंवा मार्केट एका कॅन्डलच्या आसपासच कुठेतरी फिरत असेल. आता तुम्ही बघितलं, ही एक कॅन्डल आणि ही एक कॅन्डल, ही ऑलमोस्ट इनसाईड कॅन्डलच झाली आहे. म्हणजे दोन्हीच्या लेवल ऑलमोस्ट सेमच आहे. ह्याचा लो आणि ह्याचा हाय पण ऑलमोस्ट सेमच आहे. सो ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला फक्त लॉस व्हायचा चान्सेस आहे. फक्त आता गुरुवारी मार्केट कुठे जाते, अगर मार्केट ह्या लेवलच्या वरती तरी जात असेल तरी माझा लॉस आहे तो मी एकदम झिरो करू शकतो. पण मार्केट गुरुवारी अगर ह्याच साईडला कुठेतरी थांबलं तर मला लॉस व्हायचा चान्सेस हा फिक्स असेल. ओके. पण तो पण लॉस मी कसा मिनिमम करेन ते तुम्हाला आता सांगतो मी. आणि शेवटी मी तुम्हाला इंट्राडेमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझ्या स्टॉक मार्केटच्या अकाउंटवरती घेऊन जातो, जेणेकरून तुम्हाला पे ऑफ चार्टमध्ये दिसेल. आता तुम्ही बघत असाल ही माझी आता स्ट्रॅटेजी आहे. तर मंगळवारी स्ट्रॅटेजी इथपर्यंत होती, म्हणजे तुम्ही बघितलं असेल इकडे मला मॅक्झिमम 3,000चा लॉस आहे. त्याचं मार्केट इकडेच कुठेतरी राहिलं असतं तर मी कमीत कमी तो झिरो लॉस किंवा 1,000च्या आसपासपर्यंत मी माझा लॉस आहे तो बेअर केला असता. कारण बुधवारी सुट्टी आहे, त्याच्यामुळे अगर 4 दिवस मला कंटिन्यू मिळतं तो झिरो लॉस व्हायचे चान्सेस इझी आहे. पण अगर एक दिवसमध्ये ब्रेक असं होत असेल तर थोडासा चान्सेस कमी असतो झिरो लॉस करायचा. पण त्यामुळे मी कमीत कमी 1,000पर्यंत तरी मी मॅक्स लॉस आणू शकतो. पण मार्केट अगर अप ट्रेंडला गेलं तर, आणि आता समजा तुम्ही आता मध्ये बघत असाल तर मध्ये मला मॅक्स लॉस आहे 11,500चा, बरं. सो उद्यासाठी मार्केटने एक मोठा गॅप डाऊन तरी व्हायला पाहिजे, किंवा मग मोठा गॅप अप तरी व्हायला पाहिजे. मोठा गॅप अप झालं तर इकडचा लॉस मी झिरो करून टाकीन राईट साईडचा. आणि अगर मोठा गॅप डाऊन झाला तर मी उलट्या साईडने परत थोडे 2 लॉट कॉल सेल करू शकतो. ठीक आहे. कारण अगर कॉल सेल केला तर हा जो माझा मॅक्स प्रॉफिट 5,700 दिसतो आहे तो अजून वाढून 7-8,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण एक मोठा गॅप अप किंवा मग मोठा गॅप डाऊन होणं गरजेचं आहे. दोघं अगर फ्लॅट ओपन झाला तर थोडंसं क्रिटिकल कंडिशन येऊ शकते की मी कदाचित मॅक्स लॉसपर्यंत जाऊ शकतो. पण तरी पण जो 11,700चा लॉस दिसतो मॅक्स, तो तर मी अजिबात देणार नाही. तर आता मग बघूया निफ्टीमध्ये आपण इंट्राडेमध्ये काय करू शकतो. जसं मी तुम्हाला हा लेवल दिलेला, ह्या लेवलच्या खाली मराठी मार्केट हे ॲटलिस्ट बेरिशच आहे कम्प्लिटली. मार्केटने ह्या लेवलच्या इथून खाली गेला, त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी सबस्टेन करून वरती गेला. ओके. त्याच्यानंतर मार्केटला अगर परत वरती सबस्टेन करायचं असतं तर मार्केट परफेक्टली गेलं, स्लो अँड स्टेडी वरती गेला आणि इकडे त्याने मार्केट कुठेतरी क्लोज केलं असतं. त्याच्यानंतर हा एक मोठा डाऊनफॉल नसता केला. ओके. अगर हा डाऊनफॉल केला आहे तर त्याचा अर्थ की मार्केट अजूनसुद्धा थोडंफार बेरिश आहेच. सो माझं एकदम इझी असणार आहे. मी पहिलं इंट्राडेचं सांगतो, त्याच्यानंतर मी माझी स्ट्रॅटेजीचं सांगेन मी काय ॲड करीन. ह्या लेवलच्या खाली समजा फ्लॅट ओपन होते, या लेवलच्या खाली मार्केट जात असेल तर आपण 2दा एंट्री घेऊ शकतो डाऊन साईडची. मॅक्झिमम 2दा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि मी मोठा टार्गेट का बोलतो ते तुम्हाला सांगतो. कारण 14 तारखेला पण मार्केट साईडवेज होतं, 18 तारखेला पण सिंगल वे मार्केट नाही मिळालं ना, इवन 19 तारखेला पण एक सिंगल वे मार्केट नाही मिळालं. तर कदाचित गुरुवारच्या दिवशी आपल्याला वन वे मार्केट मिळायचे चान्सेस आहे, भले अपसाईडला किंवा मग डाऊन साईडला सुद्धा. ओके. सो आणि एक मोठा गॅप डाऊन झाला या लेवलच्या, असं कुठेतरी गॅप डाऊन झाला 23,400च्या आसपास. अगर 23,400च्या आसपास अगर गॅप डाऊन होत असेल तर पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडची सुद्धा एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके. आणि आता अपसाईडचं मी सांगतो, अपसाईडला जायचं असेल
तर हा लेवल ब्रेक होणं परत गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं हा लेवल त्या दिवशी होता, तर आता माझ्यासाठी हा लेवल एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. अगर मार्केटला जायचं असेल तर त्याला हा लेवल, ही जी कॅन्डल तुम्हाला दिसत असेल लाल 15 मिनिटाची, त्याच्यावरती जात असेल तर आपण अपसाईडची सुद्धा एंट्री घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर काय होणार, हा लेवल इझिली ब्रेक होऊन जाईल. त्यामुळे अगर समजा तुम्ही डाऊन साईडला 2 एंट्री मारत असाल तर अपसाईडला फक्त 1 एंट्री मारा, म्हणजे क्वांटिटी अर्ध्या करा. आता आपल्या अगेन्स्टमध्ये मार्केट गेलं तर त्याला एक जोरात खाली तरी पडायला पाहिजे किंवा मग जोरात वरती तरी जायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे अगर मार्केटला तुम्हाला प्रॉफिट द्यायचं असेल तर तुम्हाला 2 एंट्रीमध्ये देईल. अगर प्रॉफिट द्यायचं नसेल तर ते मार्केट हे कम्प्लिटली व्हॉलेटाईल करणार. त्यामुळे मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2दा एस एल जात असेल तर ठीक आहे, आणि समजा तुम्हाला पहिल्याच एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळत असेल तर वेल अँड गुड. तर मॅक्झिमम तसे 2दा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एल हा सर्व कॉस्ट टू कॉस्ट सुद्धा करू शकतो. ओके. आणि आता मी स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगतो मी काय करणार आहे. ऑलरेडी माझे 3 लॉट पीमध्ये चालू आहे, बरोबर. सो त्याच्यामध्ये उद्या ओपन कुठे होतं त्याच्यावरती डिपेंड करतं. अगर समजा थोडा गॅप डाऊन ओपन होत असेल आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस, तर जे 2-3 लॉट पी सेल केले त्याचा मॅक्झिमम लॉसच्या आसपासच मार्केट असेल तर मग मी ते स्क्वेअर ऑफ नाही करणार. पण त्याच्यामध्ये समजा माझे 50% तरी वाचत असेल लॉस, तर मी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून मी इकडे परत 2 ते 3 लॉट कॉल सेल करू शकतो डाऊन साईडचे. स्लाइटली आउट ऑफ द मनी करीन किंवा मग ॲट द मनीमध्ये करीन, डिपेंड करतं की मार्केट कुठे ओपन होतं. अगर जास्तच मोठा गॅप डाऊन होत असेल तर ॲट द मनी करून उपयोग नाही, कारण ते कधीही रिव्हर्स होऊ शकतं. ओके. रिव्हर्स होऊन ते साईडवेज जाऊ शकतं. त्यामुळे ओपन कुठे होतं त्याच्यावरती जास्त डिपेंड करतं. आणि मग जी पोझिशन असेल ती पोझिशन मी कंटिन्यू करेन जोपर्यंत माझा प्रॉपर माझा एस एल जात नाही किंवा मला कम्प्लिटली टार्गेट मिळत नाही तोपर्यंत. ओके. आणि अजून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल केलं तर तुम्हाला लिंक, तुम्हाला स्कॅनर दिसत असेल, तुम्हाला हवं असेल तुम्ही तिकडे जॉईनसुद्धा करू शकता. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.